नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सर्वच आईवडिलांना आपल्या मुलांच्या शिक्षणासंबंधित, नोकरी संबंधित, आपल्या मुलाचा जर विवाह ठरत नसेल किंवा जर तो सतत आजारी पडत असेल किंवा इतर काही जर कारणांमुळे आपला मुलगा जर त्रस्त असेल तर आईवडिलांना आपल्या मुलांविषयी चिंता लागलेली असते, काळजी लागलेली असते आणि ती दूर करण्यासाठी मग ते अनेक उपाय, सेवा, तोटके करत असतात. असेच काही उपाय, सेवा, तोटके जर आपण काही विशिष्ट तिथींना जर करत असो तर त्याचे आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असते. आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये लवकरच येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला आईनं आपल्या मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी, साधा सोपा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानं आपल्या मुलांवरील सर्व संकट, विघ्न, बाधा दूर होणार आहे. मुलांचे आजारपण असेल तर ती दूर होणार आहे. शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये जर काही अडचणी येत असतील, विघ्न येत असतील तर ते देखील या उपायामुळे दूर होणार आहेत. एखाद्याचा विवाह ठरत नसेल तर तो विवाह देखील ठरण्यास मदत होणार आहे. आता हा कोजागिरी पौर्णिमेला आईनं आपल्या मुलांसाठी कसा उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आज जो आपण उपाय पाहणार आहोत, कोजागिरी पौर्णिमेला आईनं मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे. तर त्यापूर्वी या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात कधीही, त्याचबरोबर दर महिन्याला 12 पौर्णिमा येतात, तर त्या पौर्णिमेपैकी तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला हा उपाय करू शकता किंवा दर पौर्णिमेला देखील हा उपाय केला तरी देखील चालेल. तर उपाय असा आहे की आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्या जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचं वास हा पिंपळाच्या झाडावर असतो आणि म्हणूनच हा उपाय तुमच्या कुटुंबातील कोणीही केला तरी देखील चालेल, म्हणजेच आई वडिलांनी किंवा मुलांनी. कारण हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी, समृद्धीसाठी, प्रगतीसाठी असणार आहे किंवा आपल्या कुटुंबावरील दारिद्र्य असेल, बाधा असेल तर ते दूर करण्यासाठी असणार आहे. तर या पिंपळाच्या झाडाजवळ जात असताना आपल्याला सर्वप्रथम आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर आपल्याला या पिंपळाच्या झाडाच्या पूजेचं साहित्य घ्यायचं आहे. तिथं जाऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. पिंपळाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत, चिमूटभर हळद टाकायचे आहे. हे पाणी आपल्याला या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर यातील थोडंसं पाणी वाचवून घरी आणायचं आहे आणि हे पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी, नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होईल. नंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या ठिकाणी बसून आपल्याला लक्ष्मी मातेला, भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे की आमच्यावरील सर्व संकट, विघ्न दूर कर. आमच्यावर तुझी कृपा सदैव राहू दे आणि तू आमच्या घरी ये, आम्ही तुला आमंत्रित करत आहोत. अशा प्रकारे आपल्याला या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आपल्या कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न, बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेला, तसेच दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमे तिथीला माता लक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आता त्यानंतर या दिवशी शक्य असेल तर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण आंब्याचे तोरण देखील लावू शकता. हे तोरण लावल्यानं आपल्या घरातील वातावरण शुद्ध होतं. आंब्याचे तोरण घरावरती लावल्यावर, म्हणजेच दारावर लावल्यावर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल तर ती दूर होते, घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते. आणि त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आपल्याला या दिवशी हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे. असं केल्यानं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहते, लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत राहते. तर आता जो आईनं आपल्या मुलांसाठी उपाय करायचा आहे तर तो उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे, 7:30 ते 7:30 या दरम्यान. आता जर तुम्हाला 7:30 ते 7:30 दरम्यान हा उपाय करणं शक्य होत नसेल तर रात्री 10 वाजण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. आता हा उपाय जर करत असताना तर तुमची मुलं बाहेर गावी असतील, शिक्षणासंबंधित, नोकरी संबंधित, व्यवसाय संबंधित, तरी देखील आईनं हा उपाय मुलांसाठी केला तरी देखील चालेल. आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, तर हा उपाय करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे किंवा एखादं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक पेपर ठेवायचा आहे. त्यावरती तुम्हाला एक ओंजळभर पिवळी मोहरी ठेवायची आहे. एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला 4 अखंड न तुटलेली तमालपत्र, म्हणजे फाटलेली तमालपत्र ठेवायची आहेत आणि त्याचबरोबर 4 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे तुम्ही या वस्तू ठेवायच्या आहेत. त्यावरती तुम्हाला
4 अखंड वेलच्या ठेवायच्या आहेत, म्हणजेच वेलची कुठे तुटलेली किडलेली नसावी, तर या वेलच्या देखील तुम्हाला यावर ठेवायच्या आहेत. या सर्व वस्तू घेऊन आईनं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक वाटी घ्यायची आहे. या वाटीमध्ये तुम्हाला अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. या लवंगा कुठेही तुटलेल्या नसाव्यात आणि या लवंगाची तुम्हाला सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या लवंगा तिथंच देवघरासमोर ठेवून द्यायच्या आहेत. आता या वस्तू घेतल्यानंतर आईनं त्या तिथं बसून म्हणजे देवघरासमोर बसून एक वेळा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही त्याचं श्रवण देखील करू शकता. जर पठण होत नसेल किंवा श्रवण होत नसेल तर तुम्ही मग ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही मुलांसंबंधित इच्छा असतील, समस्या असतील, अडचणी असतील तर ते तुम्ही माता लक्ष्मीला बोलून दाखवायच्या आहेत. आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर 1 मुलगा असेल, 2 मुलगा असेल, 3 मुलं असतील तर त्या प्रत्येक मुलाला तुम्हाला देवघरासमोर बसवायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये जितक्या मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी तुम्हाला एवढ्याच वस्तू ज्या मी सांगितलेल्या आहेत तर घ्यायच्या आहेत. प्रत्येकासाठी सेपरेट वस्तू घ्यायची गरज नाही. आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक मुलावरून तुम्हाला 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत घड्याळच्या काट्याप्रमाणे या वस्तू फिरवायच्या आहे, म्हणजे ही प्लेट फिरवायची आहे. आणि फिरवून झाल्यानंतर तुम्हाला या वस्तू पेटवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या घराबाहेर नेऊन ठेवून द्यायच्या आहेत. घराबाहेर ठेवण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा तुम्ही घराच्या आतल्या बाजूला एका साईडला कोपऱ्यामध्ये ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. त्या नारळवरती तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे, म्हणजेच तुम्हाला कापराच्या भीमसेनी कापराच्या 7 वड्या घ्यायच्या आहेत. या नारळावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा फिरवायचं आहे. कोणालाही इजा होणार नाही अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि प्रत्येकाच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला 7 वेळा फिरवून झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये हा नारळ घेऊन फिरवायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही कर्पूर होमची सेवा करायची आहे. आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे किंवा तुम्ही याला दूर अंतरावरती नेऊन फेकून देऊ शकता. फक्त यामुळे कोणाला इजा होणार नाही अशा प्रकारे तुम्हाला हा कर्पूर होम करायचा आहे. आता ज्या 4 लवंगा ठेवलेल्या आहेत आपण त्याची विधिवत पूजा केलेली आहे. आता जर तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, कितीही मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्याच तुम्हाला या 4 लवंगा घ्यायच्या आहेत. त्यानंतर या लवंगा 4-4 आईनं आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या मुठीमध्ये उजव्या हाताच्या मुठीमध्ये धरून आपल्या मुलांसंबंधी जी काही अडचण असेल, विघ्न असेल, बाधा असेल, संकट असेल तर ते माता लक्ष्मीला सांगून तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला हा उपाय करू शकता आणि लाल कपड्यामध्ये या लवंगा बांधून तुमच्या मुलाच्या जवळ ही तुम्ही 4 लवंगाची पोटली ठेवू शकता. मग ती त्याच्या बॅगमध्ये असेल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा कुठेही तुम्हाला ज्या ठिकाणी मुलांना ठेवणं शक्य होईल तर त्या ठिकाणी ही 4 लवंगाची पोटली ठेवायची आहे. प्रत्येक मुलासाठी आईनं प्रत्येक वेळी या 4 लवंगा हातात घेऊन लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे, तिचा मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर या लवंगाची पोटली करून आपल्या मुलांजवळ ठेवाय द्यायची आहे. जर तुमची मुलं जर दूर असतील घरापासून तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही अशाच प्रकारे पोटली करू शकता. ज्या वेळेला मुलं तुमची गावी येतील, तुमच्या जवळ येतील तर त्यावेळेला तुम्ही ही पोटली तुमच्या मुलांजवळ ठेवू शकता. अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे हा. तर तुम्ही हा उपाय दर महिन्याला पौर्णिमेला करू शकता. कर्पूर होम तुम्ही दर महिन्याला करायचा आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल, विघ्न असतील, संकट असतील तर ती सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर काही समस्या असतील, अडचणी असतील, विघ्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.